म्हणजे परत आपण स्वतःला पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, पण कोविडच्या काळात आपल्याकडे बालविवाहाचं प्रमाण इतकं वाढलं होतं. म्हणजे आपण म्हणतो की राजस्थान, बिहार वगैरे ह्या भागात खूपच आहे, तिथे तर आहेच, पण महाराष्ट्रासारख्या राज्यात पण बालविवाहाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. तर तिथे बालविवाहाबद्दलचा कायदा आहे, त्याचे नियमावली झालेली आहे. 2022मध्ये मी त्या समितीत होते, जी महाराष्ट्र राज्यासाठी नियमावली त्या कायद्याची केली. त्याच्यात मला वाटतं की एकंदरीतच मानसिकता जी आहे आणि त्याच्यात परत तो पितृसत्ताक मानसिकता जी आहे की मुलीला एक लायबिलिटी म्हणून बघायचं आणि म्हणून मग सुरुवात होते की तिचं शिक्षण थांबवणं. मग तिला काय म्हणजे ती घरी असेल तर ती सुरक्षित आहे का, मग लग्न करून दिल्यावर ती सुरक्षित आहे असं एक समजणं की आपला नियंत्रण काढायचा आणि दुसऱ्यांचं नियंत्रण तिच्यावरती आणायचा नवऱ्या स्वरूपात. तर हा जो प्रकार आहे ना, तर त्याच्यामध्ये तिने शिकलं पाहिजे, तिच्या पायावरती ती उभी राहिली पाहिजे, ती पालकांचा सांभाळ करू शकते ती जर तिच्या पायावरती उभी राहिली तर. हा विचारच त्याच्यामध्ये नाही आहे. आपली जबाबदारी आहे, आपली जबाबदारी आता ती दुसऱ्यांच्या पदरात टाकायची आणि आपली जबाबदारी संपली, हा जो एक विचार आहे ना, तो एक कारणीभूत आहे बालविवाहासाठी. दुसरं मला वाटतं गरिबी आहे, हुंड्याचा प्रकार आहे. ह्या सगळ्यामुळे ती मुलगी नाहक जी आहे तिच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. कारण का बालविवाह झालं की लगेच विवाह झालं की मूल कधी होणार इथे सुरू होतं. मग ती लहान वयात तीच लहान असते आणि ती एका मुलाची आई होते. आणि त्याच्यानंतर डिप्रेशनसारख्या गोष्टी, पोस्टपार्टम जे काही डिप्रेशन असेल, मानसिक आजार असतील किंवा तब्येतीचे पण जे एक आरोग्याचे प्रश्न सुरू होतात, ह्या सगळीकडे मग दुर्लक्ष होतं. त्यामुळे ह्याची अंमलबजावणी करण्यासाठी हा फौजदारी कायदा आहे. पण जेव्हा ग्राउंड आजच आता मी जे ट्रेनिंग घेऊन आले तर मी जे त्यांचे प्रश्न ऐकले तर अंगणवाडी सेविका म्हणतात, आम्ही जेव्हा त्यांना प्रश्न विचारतो, आम्ही जेव्हा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतो की बालविवाह करायचा नाही, तर पोलीसच म्हणतात की एवढा खर्च त्यांनी केलेला आहे, कशाला आता तुम्ही थांबवता, मग त्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होईल, मग त्या मुलीशीच कोणी लग्न करणार नाही. म्हणजे परत इथे तो मुलगा जो आहे तो सुटला. हां, त्याचं काही होणार नाही, बिघडणार नाही, पण त्या मुलीचं आयुष्य आता काय होईल, कशाला. मग आई वडील एवढे गरीब आहेत, त्यांनी एवढा खर्च करून सगळं केलेलं आहे, कशाला आता ते गुन्हा वगैरे नोंदवायचं. तो त्यांचा आपसातला प्रश्न आहे, तो सोडवू दे. तर हा गुन्हा आहे तर त्याच्याकडे गुन्हा म्हणून बघितला पाहिजे आणि त्या कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. हां, चाइल्ड मॅरेज प्रोटेक्शन ऑफिसर्स नेमलेले आहेत, तर त्यांना असं म्हटलेलं आहे की ही एक इमर्जन्सी सिच्युएशन आहे असं समजून घ्या. आणि नाही ॲग्रेसिव्हली येत नाहीत समोर. कारण का इथे लक्षात घ्या की गुन्हा करणारी लोकं जी आहेत ती त्या लहान मुलीचे पालकच आहेत, नातेवाईकच आहेत. नाही, तटस्थ आहेत, म्हणजे लक्षच देत. हां, आपला प्रश्न नाही आहे, त्यांच्या घरी होतंय, त्यांचं बघतील, तो त्यांचा घरगुती विषय आहे. म्हणजे खूप मोठी भूमिका. म्हणजे आता मला जर पत्रिका आली जिथे मला माहिती आहे की ही मुलगी 18 वर्षापेक्षा कमी आहे, माझी भूमिका काय असणार आहे, त्या लग्नात जाण्याची का न जाण्याची आणि रिपोर्ट पण न करण्याची. म्हणजे मॉरली मी बरोबर आहे की मी जातच नाही आहे, पण मी रिपोर्ट पण करत नाही आहे, त्याला काहीच अर्थ नाही. मला कळलं आहे तर मी रिपोर्ट केलं पाहिजे. पण तिथे ते प्रोॲक्टिव्हनेस जो समाज म्हणून असला पाहिजे तो नाही आहे. हो, पण इथली जी गळकी व्यवस्था आहे डिपार्टमेंटमधली, अरे ते तुमच्या गल्लीतला ते असं हां, ते आला हो, नसतं, अशी तक्रार केली, झालं तुमचं तो बाजूला लागतं. त्यामुळे आणि असे केस स्टडीज असे आहेत, सक्सेस स्टोरीज कमी आहेत पण आहेत जिथे भूमिका घेतलेली आहे. माझ्या भाचीचं लग्न आहे, मी होऊ देणार नाही, फक्त मी जाणार नाही ही भूमिका नाही, मी हे होऊ देणार नाही, मी तिला त्या प्रसंगातून बाहेर काढीन आणि तिचं शिक्षणसाठी तिला कुठेतरी ठेवीन किंवा बालकल्याण समितीची मदत घेईन किंवा जे कोणी स्टेक होल्डर्स असतील त्यांची मी मदत घेईन, पण हा विवाह होऊ देणार नाही. मग भलेही माझं माहेर तुटलं तरी चालेल, मला लोकांनी बोलवलं नाही घरी तरी चालेल. असे भूमिका घेणारे लोक आहेत पण ते खूप मोजके आहेत आणि मग त्या सक्सेस स्टोरीज म्हणून आपल्या पुढे येत नाहीत.
पण बालविवाह हा खूप मोठा प्रश्न आहे. म्हणजे आता अक्षय तृतीया आहे रविवारी, अक्षय तृतीयाच्या दिवशी खूप बालविवाह होतात. मग ज्यांनी त्याची अंमलबजावणी केली पाहिजेत, अंगणवाडी सेविका असतील ज्यांना कळतं कारण का ते होम विजिट्स करतात, आशा वर्कर्स असतील त्यांना कळतं कारण का ते होम विजिट्स करतात, पोलीस पाटील असतील, काय शुभ मानलं जातं असे काही काय म्हणतात, अक्षय तृतीया आहे दिवस म्हणून उन्हाळ्यात पटापट लग्न करून देणं, हां, किंवा कापणी झाल्यावरती कदाचित हातात पैसा येत असेल तेव्हा पटापट लग्न करून देणं, हे असे काही सीझन आहेत की जेव्हा बालविवाहांचं प्रमाण खूप मोठं असतं. तीजचा दिवस असतो, त्या दिवशी बालविवाह खूप मोठ्या प्रमाणात होतात. मग आपल्याला जर माहिती आहे की ही एक कल्चरली पण ॲक्सेप्टेबल गोष्ट झाली आहे, तर अशा दिवशी आपण त्या सगळ्या व्यवस्थेनी, अंमलबजावणी करणाऱ्या व्यवस्थेनी अजून डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवलं पाहिजे की कुठे हे होतं आहे, म्हणजे थांबवता येईल. कारण का अक्षय तृतीयासारख्या दिवशी तर असे मास बालविवाह होतात, तीजसारख्या दिवशी मास बालविवाह होतात.